आलेला आहे आणि तिथेच प्रशिक्षण संस्था देखील ही आपण तयार करणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय सुंदर अशा प्रकारची ही कनेक्टिव्हिटी या ठिकाणी झालेली आहे। आणि एकूणच ज्यावेळी आपण 2016-17ला घोषित केलं होतं की मुंबईमध्ये आमचं सरकार हे सुगमता आणू इच्छितं आणि सुगमता काय तर 59 मिनिटांमध्ये MMR रिजनच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जाता आलं पाहिजे अशा प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर आणि पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था। त्यातला एक एक टप्पा आता आपण पूर्ण करतो। आपण जर बघितलं तर एकूण 337 किलोमीटरची मेट्रो याचं काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास पूर्ण MMR रिजन आपण कनेक्ट करू। त्यामुळे अतिशय गतिशीलतेनं लोकांना जाता येईल। विशेषतः आपल्या सबर्बन रेल्वेवरचा जो काही लोड आहे तो लोड कमी होईल, कारण सबर्बन रेल्वेने 90 लाख लोक हे रोज प्रवास करतात। आपल्या मेट्रोने 70 लाख लोक अधिक प्रवास करू शकतील। त्यामुळे मोठ्या प्रमाणात तो लोड देखील पुढच्या काळामध्ये कमी होणार आहे। याच्यासोबत ज्या काही कनेक्टिव्हिटी रोडच्या आपण केलेल्या आहेत, मग त्या ठिकाणी जो आपला नॉर्थ कोस्टल रोड आहे वर्सोव्यापासनं दहिसरपासनं भाईंदर, त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवेला एक पूर्ण 100% पॅरलल रोड आपण तयार करतो। आत्ताच आपण ठाणे बोरिवली याचं त्या ठिकाणी TBMचं लॉन्चिंग केलं। त्यामुळे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये ते एक महत्त्वाचं असणार आहे। मुलुंड गोरेगाव हे जे टनेल्स आहेत यामुळे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी चांगली तयार होणार आहे। एकूणच जर आपण बघितलं तर हे सगळं नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर देशातील एक सर्वाधिक सुगम अशा पद्धतीचं आपलं या ठिकाणी मुंबई शहर होणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे। मुख्य म्हणजे या सगळ्या बांधकामामध्ये 40% जे काही मटेरियल आहे ते लोकल सोर्सिंगचं आहे। हे देखील मला असं वाटतं आत्मनिर्भरतेकडे आपल्याला नेणारं आहे आणि पुढच्या काळामध्ये सगळंच मेक इन इंडिया हे आपल्याला हळूहळू कसं वापरता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आज दुसरा एक अतिशय पथदर्शी पाथ ब्रेकिंग अशा प्रकारचा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे, तो म्हणजे पॉड टॅक्सी। पॉड टॅक्सी मगाशी आपण त्याचा व्हिडिओ देखील बघितला। एक प्रकारे एलिव्हेटेड पॉड्स आहेत। या पॉड्समध्ये 6 लोक बसू शकतात। हे स्वयंचलित पॉड्स आहेत आणि याच्यामध्ये ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे त्यानुसार स्टेशनवर जिथे लोक असतील तिथे तो पॉड थांबेल, लोक नसतील तर पॉड तिथे येणार नाही। अशा पद्धतीनं हे पूर्णपणे ऑटोमेटेड पद्धतीनं याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि विशेषतः आपण हा प्रयत्न केला आहे की BKC जे आपलं बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे याच्यामध्ये दोन्ही बाजूने बांद्र्याच्या बाजूने किंवा कुर्ल्याच्या बाजूने येणारे जे लोक आहेत यांना कोणालाही दुसरं ट्रान्सपोर्टेशन घेण्याची आवश्यकता पडू नये अशा पद्धतीनं दोन्हीकडच्या स्टेशन्सला आपण जोडलेलं आहे। आणि त्या जोडण्यामुळे मला असं वाटतं की लोकांना खूप सुगमता होणार आहे आणि त्या पॉड टॅक्सीच्या माध्यमातून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असणार आहे। पॉड टॅक्सीमध्ये स्टेशन्स हे खूप जवळजवळ असल्यामुळे आपण BKC मध्ये लोक त्या ठिकाणी त्या स्टेशनवर उतरू शकतील आणि पायी त्याच्यानंतर कुठलंही किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेल्या म्हणजे मेट्रोने किंवा सबर्बन रेल्वेने लोकल ट्रेननी आलेल्या कुठल्याही व्यक्तीला त्यानंतर कुठलं दुसरं ट्रान्सपोर्टेशन वापरण्याची आवश्यकता पडणार नाही। त्याच्या गंतव्याच्या 100-150 मीटरमध्ये तो या पॉड टॅक्सीने पोहोचू शकेल। त्यामुळे आपलं जे BKC आहे त्याचं पूर्णपणे डिकंजेशन हे BKCचं होईल आणि त्या ठिकाणी लोकांनाही अतिशय सुगमतेनं जाता येईल। मगाशी जसं शिंदे साहेबांनी सांगितलं BKC मध्ये आपण आता टनेल्सचं एक जाळं तयार करतो आहोत, ज्यामध्ये आपला जिथे वरळी बांद्रा सीलिंग संपतो तिथनं थेट आपण एक टनेल हा BKC मध्ये ज्या ठिकाणी बुलेट ट्रेन आणि मेट्रो एकत्रित येणार आहे
त्या ठिकाणी नेणार आहोत. तिथनं एक मार्गिका कुर्ल्याकडे आणि दुसरी छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टकडे आणि पलीकडच्या काळामध्ये तीच मार्गिका आपल्या कोस्टल रोडला जोडण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून 100% इंटिग्रेशन हे आपल्याला झालेलं दिसेल आणि सीमलेस ट्रॅफिक, लोकांना कुठेही खूप ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही, अशा पद्धतीनं हे काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की जो काही पॉट टॅक्सीचा पहिला टप्पा आहे, या पहिल्या टप्प्यात